सध्या ज्येष्ठ अधिक मास सुरू आहे आणि या महिन्यात येणाऱ्या कमला एकादशीचे महत्त्व खूप जास्त आहे। ही एकादशी 26 आणि 27 मे रोजी 2 दिवस येत आहे। मान्यतेनुसार अधिक मासात येणारी ही एकादशी सुमारे 3 वर्षातून एकदा येते, म्हणूनच तिचे महत्त्व सामान्य एकादशीपेक्षा अनेक पटींनी जास्त मानले जाते। याला पुरुषोत्तमी एकादशी असेही म्हणतात। पंचांगानुसार कमला एकादशी तिथी 26 मे रोजी सकाळी सुरू होऊन 27 मे रोजी सकाळपर्यंत राहील। उदय तिथीची एकादशी 27 मे रोजी आहे, म्हणूनच बहुतेक लोक याच दिवशी व्रत उपवास करतील। व्रताचे पारणे 28 मे रोजी सकाळी केले जाईल। उदय तिथी म्हणजे 27 तारखेला सूर्योदयाच्या वेळी एकादशी तिथी असेल। हे व्रत भगवान विष्णूंना समर्पित आहे। या दिवशी भगवान विष्णूंची पूजा, व्रत आणि उपवास केल्याने भक्ताच्या नकळत झालेल्या पापकर्मांचे फळ नष्ट होते। या व्रताने भगवान विष्णूंची विशेष कृपा प्राप्त होते। कमला एकादशीचे व्रत केल्याने वर्षभरातील सर्व एकादशांच्या समान पुण्य मिळते। या दिवशी व्रत पूजेसोबत मंत्रजप आणि दान देखील करावे। अशी करा भगवान विष्णूंची पूजा। या दिवशी सकाळी स्नान करून घरातील मंदिरात व्रत आणि पूजा करण्याचा संकल्प करावा। मंदिरात भगवान विष्णूंच्या प्रतिमेसमोर दिवा लावून पूजा करावी। देवाला पिवळी फुले, तुळशीची पाने, फळे आणि मिठाई अर्पण करणे शुभ मानले जाते। विष्णू सहस्रनाम, गीता पाठ आणि ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या आणि अनेक कोणत्याही मंत्राचा जप करणे अत्यंत लाभदायी मानले जाते। कमला एकादशीला पूजेसोबतच आचरणाच्या शुद्धतेकडेही लक्ष द्यावे। व्रत करणाऱ्या भक्ताने दिवसभर संयमित राहावे आणि राग, खोटे बोलणे, चुगल्या करणे आणि इतरांबद्दल अपमानास्पद बोलणे टाळावे। या दिवशी मांस, दारू, लसूण, कांदा आणि तामसिक भोजन करू नये। अनेक लोक निर्जला व्रत करतात, तर काही भक्त एका वेळी फलाहार करून हे व्रत करतात। धार्मिक मान्यतेनुसार हे व्रत केवळ आध्यात्मिकच नाही तर मानसिक शांती देणारे मानले जाते। या व्रतामुळे नकारात्मक विचार दूर होतात। संध्याकाळी तुळशीच्या रोपासमोर दिवा लावून 11 प्रदक्षिणा करण्याचीही परंपरा सांगितली आहे। शास्त्रामध्ये उल्लेख आहे की कमला एकादशीचे व्रत करणाऱ्या व्यक्तीला तीर्थस्नानासारखे पुण्य आणि यज्ञांमधून मिळणाऱ्या पुण्यासारखे फळ मिळते। रामकृष्ण हरी।